निलेश वैरागर उर्फ निल्या किंवा स्क्रीनवर सध्याला तुम्हाला दिसत असलेला चेहरा हा महाराष्ट्रात कोणी पाहिला किंवा नाव ऐकलेलं नसेल असं होणार नाही. कारण हा चेहरा जरी डोळ्यासमोर आला तरी माणूस खळखळून हसायला लागतो. निलेश त्याच्या रील्सद्वारे अशी कॉमेडी करतो की माणूस खळखळून हसल्याशिवाय राहत नाही. हा चेहरा महाराष्ट्रात एवढा व्हायरल आहे की त्याला कोणी विसरू शकत नाही. आज आपण बघणार आहोत आपल्याला खळखळून हसायला लावणाऱ्या या कलाकाराचा जीवन प्रवास कसा होता. तुम्ही जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चला मग सुरुवात करूया. निलेशचा जीवन प्रवास खूप खडतर होता. तो नगरमध्ये राहणारा एक मुलगा आहे. त्याला 2 बहिणी, आई वडील आहेत. घरची परिस्थिती एवढी चांगली नव्हती. वडील नेहमी दारू पीत असल्यामुळे घरची जिम्मेदारी सर्व निलेशवर आली. घराची जिम्मेदारी निलेशवर असल्यामुळे शाळेत असताना त्याने बस स्टँडवर वडापाव विकले. नंतर तो 10वी पास झाला. ॲडमिशन केलं 11वी सायन्सला. घराची परिस्थिती वाईट असल्यामुळे सकाळी कॉलेज आणि रात्री एका हॉस्पिटलमध्ये वॉर्ड बॉयची नोकरी करायला लागला. निलेशला डॉक्टर बनायचं होतं पण नंबर फक्त 1% कमी पडल्यामुळे त्याला ॲडमिशन मिळालं नाही. तरी त्याने हार मानली नाही. कॉलेजमध्ये असताना निलेश कॉलेजच्या फंक्शनमध्ये मिमिक्री आणि नाटकमध्ये भाग घ्यायचा. तिथूनच त्याला ॲक्टिंगची आवड लागली. कॉलेज झाल्यानंतर त्याने ॲक्टिंगचे क्लासेस लावले. त्याच वेळेस त्याला एका सिनेमामध्ये काम मिळालं. एका छोट्याशा रोलसाठी त्याची निवड झाली होती. हिरोच्या मित्राचा रोल त्याला मिळाला होता. एका सिनेमामध्ये काम करूनही त्याने वॉर्ड बॉयचे काम सोडले नाही कारण घरची परिस्थिती वाईट होती. नंतर कोरोना आला. कोरोना काळात निलेश कोरोनाची टेस्टिंग म्हणजेच RT-PCR काम करायचा. त्याला प्रत्येक टेस्टिंगचे 1000 रुपये मिळायचे. असे तो दिवसामध्ये 10 ते 20 टेस्टिंग रोजचे करायचा. म्हणून त्याला चांगले पैसे मिळायला लागले. त्याच पैशातून त्याने एक iPhone खरेदी केला. मग त्याने iPhoneमध्ये त्याच्या बायकोसोबत कॉमेडी रील्स बनवायला सुरुवात केली. त्यातलीच त्याची दुसरी रील व्हायरल झाली. त्याच रील्समुळे त्याचे 50,000 फॉलोअर्स वाढले. अजून तो आकाश मुसळे आणि सोनू यमजल यांच्यासोबत कॉमेडी व्हिडिओज बनवून यूट्यूबवर टाकायचा. त्यातूनच त्याला लोक चांगलं ओळखायला लागले होते. मग काही दिवसांनी निलेशची भेट झाली ऋषी हरालसोबत. मग ते सोबत रील्स बनवायला लागले आणि त्यांचे फॉलोअर्सही वाढत गेले. आता महाराष्ट्रामध्ये निलेशला प्रत्येक सोशल मीडिया युजर्स ओळखतो. त्याची कॉमेडी रील स्टार अशी ओळख झालेली आहे. तुम्हाला निलेशबद्दल काय वाटतं कॉमेंटमध्ये नक्की सांगा.